हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर सरफेस केमिस्ट्री ॲडसॉर्शन अँड कोलाइड्स. लेक्चर नंबर आहे 14 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ कॅटॅलिस्ट अँड कॅटॅलिसिस. आपण कॅटॅलिस्ट आणि कॅटॅलिसिस यांचं क्लासिफिकेशन आपण लक्षामध्ये घेणार आहोत. कॅटॅलिस्ट अँड कॅटॅलिसिस दे आर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स, होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. तर पहिले आपण होमोजिनियस कॅटॅलिस्ट आणि होमोजिनियस कॅटॅलिसिस ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोत. तर बघा, होमोजिनियस कॅटॅलिसिस, कॅटॅलिस्ट अँड रिॲक्टंट फॉर्म अ सिंगल फेज. यामध्ये जे रिॲक्टंट आहे आणि कॅटॅलिस्ट आहे हे एकाच फेजमध्ये म्हणजे एकाच फिजिकल स्टेटमध्ये ते असतात. उदाहरणार्थ, हा जो आपण सुक्रोज घेतलेला आहे वॉटरमध्ये, हे दोघंही ॲक्वियस मीडियममध्ये आहे आणि ॲसिड कॅटॅलिस्ट सुद्धा ॲक्वियस मीडियममध्ये आहे. म्हणजे कॅटॅलिस्ट अँड रिॲक्टंट फॉर्म्स अ सिंगल फेज. किंवा या ठिकाणी SO2 गॅसियस स्टेटमध्ये, ऑक्सिजन गॅसियस स्टेटमध्ये आहे, तर जो कॅटॅलिस्ट NO2 आहे तो सुद्धा गॅसियस स्टेटमध्येच आहे. म्हणजे कॅटॅलिस्ट अँड रिॲक्टंट फॉर्म्स अ सिंगल फेज. आणि शक्यतोवर ही जी फेज आहे ही एक तर लिक्विड असते किंवा गॅसियस असते, सॉलिड कधीही नसते. आणि म्हणून आपण इथे पॉइंट दिलाय, रिॲक्शन ऑकर्स इन लिक्विड फेज ऑर इन गॅसियस फेज. आणि काय होतं, जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा जो कॅटॅलिस्ट आहे तो रिॲक्टिंग मिक्सचरमध्ये, मग ते लिक्विड असेल किंवा गॅसियस असेल, यामध्ये तो डिझॉल्व झाल्याचं दिसून येतं. म्हणून सेकंड पॉइंट दिलाय, कॅटॅलिस्ट डिझॉल्व्स इनटू गॅसियस फेज ऑर सोल्युशन दॅट इज रिॲक्टिंग मिक्सचर. म्हणजे NO2 या रिॲक्टिंग मिक्सचरमध्ये डिझॉल्व होतो किंवा ॲसिड या रिॲक्टिंग मिक्सचरमध्ये डिझॉल्व झाल्याचं दिसून येतं. म्हणजेच काय, तर कॅटॅलिस्ट ऑफन इन्व्हॉल्व इन द केमिकल रिॲक्शन. कॅटॅलिस्ट हा शक्यतोवर केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतो. हा ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन तो रिकवर झाल्याचं देखील आपल्याला दिसून येतं. कॅटॅलिस्ट ऑफन इन्व्हॉल्व इन द केमिकल रिॲक्शन. म्हणजे कॅटॅलिस्ट हा केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतो आणि ॲट द एंड ऑफ द तो रिकवर होतो. पण रिकवर झाल्यानंतर सुद्धा त्याला सेपरेट करणं हे अतिशय डिफिकल्ट आहे. हा या मेथडचा एक ड्रॉबॅक आहे की ऑल्दो द कॅटॅलिस्ट इज रिजनरेटेड ॲट द एंड ऑफ द केमिकल रिॲक्शन, बट द सेपरेशन ऑफ द कॅटॅलिस्ट इज क्वाईट डिफिकल्ट बिकॉज द कॅटॅलिस्ट अँड रिॲक्टिंग मिक्सचर ऑर द प्रॉडक्ट एक्झिस्ट इन द सेम फेज. म्हणजे या ठिकाणी कॅटॅलिस्ट हा केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतो आणि ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन तो जरी रिजनरेट होत असला तरी कॅटॅलिस्ट कॅन नॉट बी इझिली सेपरेटेड फ्रॉम द प्रॉडक्ट. प्रॉडक्टमधून कॅटॅलिस्टला सेपरेट करणं हे सहज शक्य नाही. हे जरा डिफिकल्ट वर्क आहे कारण त्यांची फिजिकल स्टेट सेम असते. The rate of the reaction does not depends upon the surface area of a catalyst. साहजिक आहे, कारण कॅटॅलिस्ट काही सॉलिड स्टेटमध्ये नाही आहे, तो आयदर लिक्विड किंवा गॅसियस स्टेटमध्ये आहे. त्यामुळे त्याच्या सरफेस एरियाचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तो रिॲक्टिंग मिक्सचरमध्ये डिझॉल्व होतो, तो स्वतः रिॲक्शनमध्ये भाग घेतो. त्यामुळे हिअर इन होमोजिनियस कॅटॅलिसिस द रेट ऑफ द रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स अपॉन द सरफेस एरिया ऑफ अ कॅटॅलिस्ट. This homogeneous catalysis is found to be a faster than the heterogeneous catalyzed reaction. कारण यामध्ये सगळ्यांची फेज सारखी असते, कॅटॅलिस्ट सुद्धा रिॲक्शनमध्ये भाग घेतो आणि त्यामुळे रिॲक्शन वेगाने झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता इथे काही एक्झाम्पल्स आपण दिलेले आहेत. एक्झाम्पल्समध्ये अजूनही काही एक्झाम्पल्स तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकातून लिहून काढू शकता. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की होमोजिनियस कॅटॅलिसिसमध्ये रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट यांची फिजिकल स्टेट सेम असते. ॲक्वियस ॲक्वियस ॲक्वियस, गॅसियस गॅसियस गॅसियस, इथे सुद्धा सेम आहे. या ठिकाणी सुद्धा फिजिकल स्टेट सेम आहे. ज्या ज्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिसेल की रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट यांची फिजिकल स्टेट सेम आहे, म्हणजे एक तर ती लिक्विड असेल किंवा ती गॅस असेल, समजून घ्या ते एक्झाम्पल आहे होमोजिनियस कॅटॅलिसिसचं. तर कोणकोणते
पॉइंट्स आपण होमोजिनियस कॅटॅलिसिसमध्ये बघितले. सगळ्यात पहिले सांगितलं की कॅटॅलिस्ट आणि रिॲक्टंट हे एकाच फेजमध्ये असतात. एक तर ते सगळे लिक्विड फेजमध्ये असतील किंवा गॅसियस फेजमध्ये असतील. कॅटॅलिस्ट हा रिॲक्टंटमध्ये डिझॉल्व्ह होतो, रिॲक्टिंग मिक्सचरमध्ये तो डिझॉल्व्ह होतो, स्वतः तो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतो. तो भलेही ॲट द एंड ऑफ द केमिकल रिॲक्शन रिजनरेट होतो, पण त्याचं सेपरेशन क्वाईट डिफिकल्ट असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि रेट ऑफ द रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स अपॉन द सरफेस एरिया ऑफ द कॅटॅलिस्ट. आणि होमोजिनियस कॅटॅलिसिस इज फाउंड टू बी फास्टर ॲज कम्पेअर टू हेट्रोजिनियस कॅटॅलाइज रिॲक्शन. दिस इज अबाउट द होमोजिनियस कॅटॅलिसिस. आता आपण हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस कडे पाहणार आहोत. नाव अबाउट द हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट अँड हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस. In heterogeneous catalysis, the catalyst and reactant are in different phase. Generally, catalysts are in solid state while the reactant may be in gaseous or in liquid state. Catalyst does not dissolve in the reacting mixture, but the reaction occurs at the surface of the catalyst. कॅटॅलिस्ट हा रिॲक्टिंग मिक्सचरमध्ये डिझॉल्व होत नाही, उलट रिॲक्शन जी आहे ही ऑन द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हियर रिॲक्शन डज नॉट ऑकर्स इन लिक्विड ऑर इन गॅसियस फेज बिकॉज कॅटॅलिस्ट डज नॉट डिझॉल्व्ह इन द रिॲक्टिंग मिक्सचर. पण आता सांगितल्याप्रमाणे रिॲक्शन ऑकर्स ॲट द सरफेस ऑफ द सॉलिड कॅटॅलिस्ट. या ठिकाणी काय होतं, तो जो कॅटॅलिस्ट आहे तो रिॲक्टंटला स्वतःच्या सरफेसवरती ॲब्सॉर्ब करतो आणि त्या रिॲक्टंटसोबत केमिकल बॉन्ड तयार करतो आणि मग केमिकल रिॲक्शन पुढे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून म्हटलं आहे कॅटॅलिस्ट absorb the reactant on its surface and forms the chemical bond with it and then carry out the chemical reaction. Here at the end of the reaction, catalyst can be easily separated from the product. It can be easily recovered and that's why it can be reused again and again. आणि याच कारणामुळे कॅटॅलिस्ट पुन्हा पुन्हा लागत नाही, तोच कॅटॅलिस्ट पुन्हा पुन्हा वापरल्या जाऊ शकतो. म्हणून ही हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस ही मेथड केमिकल इंडस्ट्रीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते. खरं पाहिलं तर हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस ही जरा स्लोअर आहे होमोजिनियस कॅटॅलिसिसपेक्षा. म्हणजे होमोजिनियस कॅटॅलिसिस फास्ट होते, हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस जरा स्लो होते. पण तरीसुद्धा केमिकल इंडस्ट्री हेट्रोजिनियस कॅटॅलिसिसलाच प्रिफर करते. त्याच्या मागचं कारण आहे पॉईंट नंबर 5. Catalyst can be easily separated from the product. It can be easily recovered and can be reused again and again. त्यामुळे कॅटॅलिस्टचा खर्च वारंवार येत नाही आणि म्हणून लार्जली युज्ड इन केमिकल इंडस्ट्री हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस असल्याचं दिसून येतं. Here the rate of the reaction is directly proportional to the surface area of the catalyst. जेवढा कॅटॅलिस्टचा सरफेस एरिया जास्त तेवढा रेट ऑफ रिॲक्शन जास्त असल्याचं दिसून येतं. समजा आपण 250 मीटर क्यूब एवढा कॅटॅलिस्टचा सरफेस एरिया घेतला 250, मग तिथे रेट ऑफ रिॲक्शन समजा x आहे. मग 500 मीटर क्यूब एवढा सरफेस एरिया घेतला म्हणजे सरफेस एरिया डबल केला तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा डबल झाल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे जेवढा सरफेस एरिया वाढत जाईल त्याच प्रमाणामध्ये रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा वाढल्याचं दिसेल. म्हणून आपण म्हटलंय की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली proportional to surface area of catalyst. आणि आता सांगितल्याप्रमाणे हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस जरा स्लोअर साईडला आहे कोणापेक्षा, होमोजिनियस कॅटॅलिसिस रिॲक्शनपेक्षा. होमोजिनियस कॅटॅलाइज रिॲक्शन आर ऑफन लिटिल फास्टर दॅन दोज ऑफ द हेट्रोजिनियस कॅटॅलाइज रिॲक्शन. जरी हेट्रोजिनियस कॅटॅलाइज रिॲक्शन जरा स्लो असल्या तरी सुद्धा केमिकल इंडस्ट्री हेट्रोजिनियस कॅटॅलाइज रिॲक्शनचाच प्रामुख्याने विचार करतं. त्याच्या मागचं कारण आहे की कॅटॅलिस्ट
कॅटॅलिस्ट इथे सहजपणे रिकव्हर होतो आणि सहजपणे रियूज केला जाऊ शकतो. म्हणून केमिकल इंडस्ट्री हेट्रोजिनियस कॅटलाइज रिॲक्शनला प्राधान्य प्रिफरन्स देत आहे. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आपण घेतल्यात. अजून काही एक्झाम्पल्स तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकातून लिहून काढू शकता. कोणकोणते आहेत बघा. इथेनचं रूपांतर इथिलीनमध्ये केलं आहे. हा इथेन रिॲक्टंट आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि पॅलॅडियम जो कॅटॅलिस्ट आहे तो सॉलिड स्टेटमध्ये आहे. याच्या सरफेसवरती हा ॲब्सॉर्ब होतो आणि मग त्याचं डिकम्पोजिशन होऊन इथिलीन आणि हायड्रोजन गॅस मिळाल्याचं दिसून येतं. SO2 आणि O2 या दोघांमधली रिॲक्शन आपण या ठिकाणी करतोय. हीच रिॲक्शन आपण होमोजिनियसमध्ये पण बघितली होती, पण तिथे कॅटॅलिस्ट NO2 गॅस वापरला होता. म्हणजे हे दोघेही गॅसमध्ये होते आणि NO2 पण गॅसियस स्टेटमध्ये होता, म्हणून ती रिॲक्शन होमोजिनियस कॅटलाइज रिॲक्शनमध्ये होती. पण आता आपण कॅटॅलिस्ट V2O5 व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड जो सॉलिड स्टेटमध्ये आहे तो वापरला आहे. म्हणजे रिॲक्टंट आहे गॅसियस फेजमध्ये आणि कॅटॅलिस्ट आहे सॉलिड स्टेटमध्ये. हे दोन्हीही गॅसियस रिॲक्टंट याच्या सरफेसवर ॲब्सॉर्ब होतात आणि मग केमिकल रिॲक्शन होऊन आपल्याला SO3 मिळाल्याचं दिसून येतं. इथे सुद्धा जर का एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं तर रिॲक्टंट हे गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि कॅटॅलिस्ट हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. म्हणजेच रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट यांची फिजिकल स्टेट डिफरंट आहे आणि कॅटॅलिस्ट हा सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि रिॲक्टंट हे त्या सॉलिड कॅटॅलिस्ट वरती ॲब्सॉर्ब होतात. त्या कॅटॅलिस्ट सोबत केमिकल बॉन्ड तयार करतात आणि मग पुढे केमिकल रिॲक्शन झाल्याचं आपल्याला दिसतं. इथे शक्यतोवर कॅटॅलिस्ट हा केमिकल रिॲक्शनमध्ये पूर्णपणे भाग घेत नाही, उलट तो सहजपणे रिकव्हर केला जातो ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन आणि रियूज केला जातो. म्हणून ही केमिकल इंडस्ट्रीमध्ये प्रामुख्याने वापरल्या जाणारी कन्सेप्ट आहे. अजून काही मुद्दे आपल्याला हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस विषयी बघायचे आहे. त्याच्या आधी एकदा या पॉईंट्सला आपण रिवाइज करू. पहिले सांगितलं आहे कॅटॅलिस्ट आणि रिॲक्टंट हे डिफरंट फेजमध्ये असतात. शक्यतोवर कॅटॅलिस्ट हा सॉलिड स्टेटमध्ये असतो तर रिॲक्टंट हे लिक्विड किंवा गॅसियस स्टेटमध्ये असतात. कॅटॅलिस्ट हा रिॲक्टिंग मिक्सचरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही आणि रिॲक्शन ही लिक्विड किंवा गॅसियस फेजमध्ये न होता इट ऑकर्स ॲट द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट हा रिॲक्टंटला ॲब्सॉर्ब करतो आणि त्यांच्यासोबत केमिकल बॉन्ड तयार करून केमिकल रिॲक्शनला कॅरी आउट करतो. या रिॲक्शनच्या शेवटी प्रॉडक्टमधून कॅटॅलिस्टला सहजपणे सेपरेट केल्या जाऊ शकतं, त्याला सहज रिकव्हर केल्या जाऊ शकतं आणि त्याला रियूज केल्या जाऊ शकतं. म्हणून हेट्रोजिनियस कॅटलाइज रिॲक्शन लार्जली यूज्ड इन केमिकल इंडस्ट्री आहे. रेट ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया ऑफ द कॅटॅलिस्ट. जर का सरफेस एरिया डबल केला तर रेट ऑफ द रिॲक्शन सुद्धा डबल झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि हेट्रोजिनियस कॅटलाइज रिॲक्शन जरा स्लो आहेत कोणापेक्षा, होमोजिनियस कॅटलाइज रिॲक्शनपेक्षा. इथे काही एक्झाम्पल्स आपण घेतले होते. त्यामध्ये असं लक्षात येतं की सॉलिड कॅटॅलिस्टच्या सरफेसवरती लिक्विड किंवा गॅसियस फेजमधले रिॲक्टंट हे ॲब्सॉर्ब होतात आणि मग केमिकल रिॲक्शन कॅरी आउट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दिस इज अबाउट हेट्रोजिनियस कॅटलाइज रिॲक्शन. अजून आपल्याला काही मुद्दे लक्षामध्ये घ्यायचे आहेत. नाव अबाउट स्टेप्स इन्व्हॉल्व इन हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस. हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस होताना कुठल्या कुठल्या स्टेप्स या त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात ते वन बाय वन आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. सगळ्यात पहिले काय होतं की रिॲक्टंट जो की लिक्विड किंवा गॅसियस स्टेटमध्ये असतो, इट डिफ्यूज ऑन द सरफेस ऑफ द सॉलिड कॅटॅलिस्ट अँड देन इट गेट ॲब्सॉर्ब ऑन द सरफेस ऑफ द सॉलिड कॅटॅलिस्ट. तो जो रिॲक्टंट आहे तो सॉलिड कॅटॅलिस्टच्या सरफेसवरती पसरतो आणि त्या सरफेसवरती तो ॲब्सॉर्ब होतो आणि तो मेटल ॲटम्स ऑफ द कॅटॅलिस्ट सोबत बॉन्डिंगसुद्धा तयार करतो. यामुळे काय होतं की रिॲक्टंट आणि रिॲक्टंटमधले जे काही बॉन्ड्स असतात ते वीक होतात, ते वीक होऊन ते ब्रेक होतात आणि त्यामुळे रिॲक्टंट हा रिॲक्शनमध्ये भाग घेतो. काय म्हटलं आहे बघा, reactant molecule diffuse at the surface of the solid catalyst and they get adsorbed strongly on the surface of the catalyst. यामुळे काय होतं, रिॲक्टंट फॉर्म्स अ केमिकल बॉन्डिंग विथ द मेटल ॲटम ऑफ द कॅटॅलिस्ट.
and because of which this weakens the bond between reactant and reactant molecule. रिॲक्टन आणि रिॲक्टंट मॉलिक्यूल मधला बॉन्ड यामुळे वीक होतो आणि मग ते बॉन्ड्स ब्रेक होतात. रिॲक्टंट हा प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट झाल्याचं दिसून येतं. रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट ॲट द सरफेस. मग ज्या वेळेला प्रॉडक्ट तयार होतो हा प्रॉडक्ट त्या ठिकाणी डिसॉर्प्शन म्हणजे रिव्हर्स टू दॅट ऑफ ॲडसॉर्प्शन ही फेनॉमेना कॅरी आउट करतो अँड लिव्स द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट. अशा तऱ्हेने प्रॉडक्ट हा कॅटॅलिस्टला सोडून जातो. कॅटॅलिस्टला पुन्हा रिकवर केल्या जातं आणि पुन्हा रियूज केल्या जातं. म्हणूनच तर हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये प्रामुख्याने वापरल्या जात असतं. काय कन्सेप्ट सांगितली आहे बघा. समजा हा सरफेस ऑफ द सॉलिड कॅटलिस्ट आहे. याच्यावरती रिॲक्टंट आले, पसरले, त्याच्यावरती ते ॲडसॉर्ब झाले आणि ॲडसॉर्ब होताना ते त्या मेटल ॲटम्स ऑफ द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट सोबत केमिकल बॉन्ड्स तयार करतात. रिॲक्टंट हे कॅटॅलिस्ट सोबत केमिकल बॉन्ड जेव्हा तयार करतात त्यावेळेला रिॲक्टंट आणि रिॲक्टंट मॉलिक्यूलमधलं बॉन्डिंग मात्र वीक होतं आणि त्यामुळे रिॲक्टंट हे रिॲक्ट होऊन प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होतात. एकदा का प्रॉडक्ट तयार झाला की तो प्रॉडक्ट या सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट सोबत डिसॉर्प्शन ही प्रोसेस करतो आणि कॅटॅलिस्टच्या सरफेसला सोडून चालला जातो. मग कॅटॅलिस्टला रिकवर करा आणि पुन्हा रियूज करा. ही आहे हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस प्रोसेस जी केमिकल इंडस्ट्रीमध्ये प्रामुख्याने वापरली जात असते. इथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणं आहे. आपण आत्ताच सांगितलं की हा जो रिॲक्टंट आहे हा सॉलिड कॅटॅलिस्टच्या सरफेसवर डिफ्यूज होतो, तो ॲडसॉर्ब होतो आणि तो स्ट्रॉंगली ॲडसॉर्ब होऊन केमिकल बॉन्डिंग तयार करतो. जेवढं हे ॲडसॉर्प्शन स्ट्रॉंग असेल तेवढं त्या ठिकाणी कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी ही जास्त असेल, रिॲक्शन फास्ट होईल आणि रिॲक्टंट हा लवकर प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट झाल्याचं दिसून येतं. म्हणजे स्ट्रॉंगर इज द ॲडसॉर्प्शन of reactant on the surface of the catalyst, greater will be the rate of the chemical reaction, but this is true up to certain limit. काय म्हटलंय बघा. रिॲक्टंट मस्ट ॲडसॉर्ब स्ट्रॉंगली ऑन द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट. दिस इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ कॅटॅलिस्ट बट दिस इज करेक्ट अप टू सर्टन लिमिट. याचं कारण काय आहे? हे ॲडसॉर्प्शन जर का खूपच जास्त स्ट्रॉंग असेल आणि त्यांनी कॅटॅलिस्ट सोबत खूपच स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड जर का तयार केला तर नवीन प्रॉब्लेम तयार होईल. ते रिॲक्टंट इमोबाईल होतील, ते हालचालच करू शकणार नाही, ते मूव्ह होऊ शकणार नाही, ते रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाही आणि मग उलट लवकर प्रॉडक्टसुद्धा तयार करणार नाही. आणि म्हणून सांगितलंय की आफ्टर दॅट रिॲक्टंट गेट ॲडसॉर्ब सो स्ट्रॉंगली दॅट दे बिकम immobile on the surface and the activity of catalyst decreases. म्हणजे अति तेथे माती या ठिकाणी होऊ शकते. ते रिॲक्टंटचं ॲडसॉर्प्शन कॅटॅलिस्टच्या सरफेसवर स्ट्रॉंगली व्हायलाच पाहिजे. त्यामुळे कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी वाढणारच आहे, पण त्याला पण एक मर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगली ॲडसॉर्प्शन जर का झालं तर उलट कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ही डिक्रीज झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे ॲडसॉर्प्शन मस्ट बी स्ट्रॉंग बट इट मस्ट नॉट बी सो स्ट्रॉंग दॅट द रिॲक्टंट बिकम्स इमोबाईल and that decreases the activity of the catalyst. समजते ही concept? तर this is about the heterogeneous catalysis. Thank you.